आर्यांच्या आक्रमणाची जी पाचर इंग्रजांनी मारली त्यात म्हणाले केव्हा तरी इसवी सन पूर्व 1500 आर्य आक्रमण करून आले। पुरावे उलटे आहेत की जे लोक स्वतःला आर्य म्हणवत होते ते म्हणजे मूळचे सप्तसिंधूंच्या प्रदेशातले। त्यात अशा आर्य नावाचा काही वेगळा वंश नाही की रेशल टर्म नाही किंवा ही भाषिक लिंग्विस्टिक सुद्धा टर्म नाहीये। ऋग्वेदामध्ये दाशराज्ञ युद्ध नावाची गोष्ट आहे। एक पर्यायी सिद्धांत म्हणून की आर्य नावाचे लोक बाहेरून इथे आले हे नसून आउट ऑफ इंडिया थिअरी OIT। इंग्रजांचं भारतावर राज्य आलं तेव्हापासून त्यांनी हा सिद्धांत निर्माण केला की आर्य नावाचे कोणीतरी आक्रमक इथे आले। त्याच्या आधीच्या भारताच्या कुठेही इतिहासामध्ये आणि भारतभर अशी काहीही जाणीव यत्किंचितही व्यक्त होत नाही। पण भारताच्या इतिहासात ही फोडा आणि राज्य कराची सुद्धा फार मोठी पाचर इंग्रजांनी आणि त्यांनी स्पॉन्सर केलेल्या इतिहासकारांनी मांडणं चालू केलं। त्याच्या मागे अनेक ऐतिहासिक कारण आपण थोडीशी ती पाहिलीत। एक एकटा मुद्दा सुद्धा प्रचंड खोल आहे। पण इथे मी आता जो मुद्दा स्पष्ट करायचा प्रयत्न करतोय की बुवा हे कोणीतरी आर्य म्हणवणारे लोक भारताबाहेरून कुठून तरी आले, कधीतरी आले, कुठून आले माहिती नाही। कोण जे स्वतःला आर्य म्हणत होते म्हणजे कोण लोक? ते काही विशिष्ट रंगाचे आणि विशिष्ट कातडीचे आणि विशिष्ट केसांचे होते का? काही माहिती नाही। पण बाहेरून आले एवढं निश्चित। बरं केव्हा आले ह्याचाही विषय नाही। अंदाज सगळे एकावर अंदाजावर अंदाज, त्या अंदाजावर अंदाज, मग अंदाज म्हणजे खरेच आहेत ते खरेत मानून पुढची सगळी मांडणी असं झालंय सगळं। त्याचा पूर्ण प्रतिवाद म्हणून हा सिद्धांत पुढे येतो की असं काही आर्यांचं आक्रमण वगैरे काही झालेलं नाहीच। मुळे जे कोणी हे स्वतःला आर्य म्हणवणारे लोक ते म्हणजे सप्तसिंधूंच्या प्रदेशातले, सिंधू आणि सरस्वती। आणि त्या सिंधू आणि सरस्वतीच्या मुख्य 5 नद्या की ज्यांची आधुनिक नाव आहेत रावी, चिनाब, बियास, झेलम आणि सतलज। या प्रत्येकाचं वैदिक नाव पण आहे, वेदातलं नाव पण आहे, अतिशय सुंदर, अत्यंत कलात्मक असं। त्यामुळे हे आर्य नावाचे कोणी असे कुठनं बाहेर न आले हे झूटच आहे, साफ, यत्किंचितही त्याला काहीही पुरावा नाही। तर ते आर्य म्हणजे सप्तसिंधूंच्या प्रदेशातले। इनफॅक्ट आता तर जाणाऱ्या दिवसागणित जास्तीत जास्ती पुरावे सापडत चालले की तुम्ही सप्तसिंधूच काय घेऊन बसलायत, ती जी सर्व संस्कृती आहे वेदांमध्ये व्यक्त होणारी ती गंगेच्या खोऱ्यातही इसवी सन पूर्व 2000 या काळात असल्याचे आता आर्किओलॉजिकल पुरावे जास्त सापडायला लागले। त्यामुळे इतिहासाकडे बघणे आणि त्याची दृष्टीने अन्वयार्थ लावणे बदलतच की जणू ते सप्तसिंधूंच्या प्रदेशात होते आणि तिकडे काही भौगोलिक बदल झाले, भूकंप झाले, हिमालयाच्या रचनेत बदल झाले, म्हणून सरस्वती नदी क्रमाक्रमाने आटत गेली, म्हणून हे पूर्वेकडे म्हणजे गंगेच्या खोऱ्यात आले। हे जे ढोबळ मांडणी होती तिला पूर्ण छेद जाणारी मांडणी। सिनोली हे ठिकाण आहे हरियाणातलं, सिनोली, तिथे आता उत्खनन चालू आहे आणि त्याच्यावरची पुस्तकं सुद्धा आली आहेत। सिनोलीचा कालखंड इसवी सन पूर्व 2000। तिथे लोखंड आढळून येतं, रथ आढळून येतात आणि घोड्यांचा वापर सुद्धा आढळून येतो। असे अनेक आहेत आर्किओलॉजिकल साइट्स। इसवी सन पूर्व 2000 ही आर्यांच्या आक्रमणाची जी पाचर इंग्रजांनी मारली त्यात म्हणाले केव्हा तरी इसवी सन पूर्व 1500 आर्य आक्रमण करून आले। घोडा आणि लोखंड त्यांनी आणलं संस्कृत भाषेबरोबरच। पण आधीच्या भारताला घोडा माहिती नाही आणि लोखंडही माहिती नाही। आता या सिनोली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मधल्या भागात इसवी सन पूर्व 2000 म्हणजे मग तथाकथित जे आक्रमण आहे त्याच्या 500 वर्ष आधी रथ, घोडे,
लोखंड, असं सगळं आधुनिक, त्यावेळचं आधुनिक हे आढळून येतं. खरं म्हणजे सर्वसाधारणपणे आता अगदी हे डावे इतिहासकारही फायनली मान्य करतात की आर्यांचं आक्रमण नाही. हा, पण मी मागच्या एका सत्रात ज्याचं वर्णन पडे तो भी टांग उपर असं केलं की आता त्यांनी ते आक्रमणाची जागा घेतली स्थलांतर, की इन्स्टेड ऑफ आर्यन इन्व्हेजन थिअरी आता केली आर्यन मायग्रेशन थिअरी, ज्याला सुद्धा पुरावे नाहीत. पुरावे उलटे आहेत, की जे लोक स्वतःला आर्य म्हणवत होते ते म्हणजे मूळचे सप्तसिंधूंच्या प्रदेशातले. पुरावे ओके, किंवा एक पर्यायी सिद्धांत म्हणून का विना, किमान एक पर्यायी सिद्धांत म्हणून की आर्य नावाचे लोक बाहेरून इथे आले, हे नसून आउट ऑफ इंडिया थिअरी, OIT, AIT किंवा AMT च्या जागी आर्यन इन्व्हेजन थिअरी AIT किंवा आर्यन मायग्रेशन थिअरी AMT च्या जागी OIT, आउट ऑफ इंडिया थिअरी, की उलट भारतातून अन्य ठिकाणी गेले. ऋग्वेदामध्ये दाशराज्ञ युद्ध नावाची गोष्ट आहे. हा भरत कुलाचा राजा सुदास, याचे पुरोहित गुरु वसिष्ठ, त्यांना एकेवेळी हा कोणी विश्वामित्र हे नाव असलेला त्या राजाला भेटायला जातो, म्हणतो की तुझा गुरु म्हणून मला नेम. सुदास त्याला नम्रतेने सांगतो की माझे आहेत गुरु, त्यांना बदलण्याचं काही कारण नाहीये, माझ्याकडे व्हेकन्सी नाही यावर्षी, सीट कमी आहेत. पण विश्वामित्रांनी त्याला धमकी दिली की तुझ्याकडे बघून घेतो, आणि जाऊन तयार केला 10 राजांचा संघ, की त्यातले 5 आर्य होते आणि 5 म्हणे अनार्य म्हटलं जायचं. ते आर्य म्हणवणारे 5 म्हणजे कुरु, पांचाल, अनु, द्रुह्य आणि तुर्वस, असे 5. तर हे कुरु म्हणजे ज्यांचं पुढे महाभारत आहे. आणि इथेच लक्षात ठेवूयात की जो अन्वयार्थ मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय त्यात अशा आर्य नावाचा काही वेगळा वंश नाही, ही रेशल टर्म नाही किंवा ही भाषिक लिंग्विस्टिक सुद्धा टर्म नाहीये. आर्य हा अस्सल मूळचा संस्कृत मधलाच शब्द आहे. तो फक्त भारतातच सापडतो, तो कुठेही बाहेर सापडत नाही. म्हणजे जाता जाता लक्षात ठेवा की आर्य म्हणवणारे म्हणे जर कुठून तरी बाहेरून आले असते तर कुठेतरी तिथल्या भाषेत या शब्दाचा अवशेष सापडला असता ना, की मग हा आर्य. तर काही नाहीये, फक्त भारतीय भाषेत आहे, फक्त मूळच्या संस्कृत. आणि संस्कृत आणि प्राकृतात सुद्धा हा शब्द बुद्ध पण वापरतो. हा शब्द जैन विचारात पण आहे. बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलं की ज्याला 4 आर्य सत्य असंच नाव आहे, की बुद्धाला वैशाख पौर्णिमेला साक्षात्कार झाला सत्याचा, तो येऊन त्यांनी सारनाथला पहिलं प्रवचन दिलं. तिथे जे धम्मचक्र प्रवर्तन, ती जी तत्व पुढच्या एखाद्या सत्राला मी सांगीनच, त्यांना नाव 4 आर्य सत्य. आर्य हा वांशिक शब्द नाही, हा भाषिक सुद्धा शब्द नाही. आर्यचा अर्थ आहे सुसंस्कृत. त्याचा काळे का गोरे आणि सोनेरी केसाचे का राठ केसाचे आणि टपोऱ्या डोळ्यांचे का बारीक डोळ्यांचे, म्हणजे ही अँथ्रोपॉलॉजिकल वैशिष्ट्याचा काहीही संबंध नाही. हा अर्थ त्याला इंग्रजांनी दिला 19व्या शतकात आणि पाश्चात्य इतिहासकारांनी, आणि आजपर्यंत त्यांनी तोच चालवलाय. खरे असले तर उलटे आहेत पुरावे, आउट ऑफ इंडिया. तेव्हा कुरु, पांचाल, अनु, द्रुह्य, तुर्वस आणि 5 अनार्य म्हणवणाऱ्या जाती, जमाती. तिथला अनार्य शब्दाचा अर्थही पुन्हा काही विशिष्ट कातडीचा रंग, नाकन, डोळे वगैरे नाहीये. तर ज्यांना निदान वेदांनी म्हणलं की हे सुसंस्कृत नाहीत, अशा काही जमाती, त्यांचा राज्यसंघ 10 राजांचा विरुद्ध हा भरत कुलाचा
सुदास. तर यांचं युद्ध झालं. त्याचं नाव ऋग्वेदात कहाणी आहे, दाशराज्ञ युद्ध. ऋग्वेदातल्या त्या कहाणीमध्ये वर्णन आहे की त्यातलं शेवटचं निर्णायक, ज्यामध्ये या भरतकुलानी 10 राजांच्या संघाचा पराभव केला आणि संपूर्ण भारतवर्षावर पहिलं राज्य स्थापन केलं. संपूर्ण भारत हे झालंय माझं सांगून की हाही वेदातला शब्द आहे. तो नुसता भौगोलिक वर्णन नाही आहे ते हा दक्षिणापथ आणि उत्तरापथ मिळून तयार होणारा भारतवर्ष, हिमालयाच्या दक्षिणेचा आणि तिन्ही बाजूंनी समुद्र असलेल्याच्या उत्तरेचा, यातले सर्व लोक, त्यांची संस्कृती, विविधतेतली एकता साधणारी ही वेदापासून आहे. तर त्या दाशराज्ञ युद्धाची सर्वात निर्णायक लढाई परुष्णी नदीच्या काठावर हरियुपिया नगराच्या बाहेर झाली, असं वर्णन आहे. परुष्णी नदीच्या काठावर हरियुपिया नगरीच्या बाहेर. किती जणांच्या मेंदूंनी सांगितलं मला कल्पना नाही की परुष्णी म्हणजे रावी, आत्ताचं नाव. वेदातल्या परुष्णी नदीचं आत्ताचं नाव रावी. आणि हरियुपिया ह्याचं फार मोठं साम्य हरप्पाशी आहे. आणि ते उत्खननात जे सापडलं 1923 मध्ये, ते हरप्पा रावी नदीच्या काठावर आहे. तर या दाशराज्ञ युद्धामध्ये त्या 10 राजांच्या संघाचा पराभव झाला. आणि त्यानंतर हे अनु, द्रुह्य आणि तुर्वस हे जे लोक होते, हे उत्तर आणि पश्चिमेकडे निघून गेले, हे वर्णन आहे. आणि जी प्राचीन पारशी धर्म आणि पारशी संस्कृती आत्ताच्या इराणमधली, त्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता, त्याची भाषा प्राचीन ऋग्वेदाशी मिळती जुळती आहे. नुसती भाषा नाही, बहुसंख्य संकल्पना. आणि असल्याच उदाहरणार्थ अवेस्ताचे पारशी धर्मीयही अग्नीचे पूजक आहेत. तर वेदकालीन विचार, धर्मविचार हा अग्नीची पूजा, यज्ञ सगळी ही संस्था अग्नीची पूजा आहे. त्या अवेस्तामध्ये उल्लेख आहे की आम्ही जे कोणी लोक ते पूर्वेकडनं आलो. म्हणजे हे मॅच होतात बरोबर की वेदातला उल्लेख दाशराज्ञ युद्धातल्या पराभवानंतर हे अनु, द्रुह्य, तुर्वस हे उत्तर आणि पश्चिमेकडे निघून गेले. आणि पारशी मूळचा धर्मग्रंथ, ज्यातल्या धर्मसंकल्पना, भाषेची शैली सगळी ऋग्वेदाला बरोबर चालणारी आहे, तिच्यात नोंद आहे की आम्ही पूर्वेकडनं आम्ही आलो. संकल्पनांचा सुद्धा अभ्यास केला तर दिसेल की पारशी धर्मामध्ये काही संकल्पना वैदिक विचारांच्या बरोबर उलट्यात. पारशी त्यावेळच्या शब्दामध्ये स चा ह होतो उच्चार. त्यामुळे ते सप्तसिंधूंच्या प्रदेशातले लोक यांचा वेदातला उल्लेख सप्त सिंधवहा, तो मग जुन्या अवेस्ताच्या पारशी त्या भाषेमध्ये तो झाला हप्त हिंदवहा. मग एवढ्या लांब लचक मधलं हप्त गळलं. आणि हिंदवहा हिंदू शब्दाची पण मूळची शाब्दिक उत्पत्ती, एटिमॉलॉजी ती आहे. आणि त्यातल्या हिंद चा हार्ड एच प्राचीन ग्रीक भाषेत नाहीये, हार्ड, म्हणून इंड आणि त्यावरनं इंडिया ही शाब्दिक व्युत्पत्ती पण सांगितली जाते. आणि ते प्राचीन पारशी अग्निपूजक आहेत. पण काही संकल्पना बरोबर उलट्या आहेत. आता मी त्याच्या खोलात नाही जातोय, तुम्हाला मी सांगतोय की मग ही मांडणी उद्या परीक्षेत प्रश्न आणायला लिहायचं झालं तर आपलं काम आहे तिथे लिहितो ते हे सगळं नीट पुराव्यांनी आपलं म्हणणं मांडणे. म्हणजे परीक्षकालाही लक्षात आलं पाहिजे की हा मूळचे संदर्भ देऊन मांडतोय उत्तर, नुसतं भावनिक नाहीये, एकांगी नाहीये. उदाहरणार्थ हा उत्तर लिहिणारा किंवा इंटरव्ह्यूत उत्तर देणारा नुसतंच असं नाही म्हणतोय की भारताला फोडा आणि राज्य करा ही नीती आणण्यासाठी इंग्रजांनी आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत निर्माण केला, एवढं म्हणून तो नाही थांबतोय. तो मग पुरावे पण सांगतोय की तथाकथित आक्रमण किंवा खरं म्हणजे स्थलांतर यालाही काही पुरावे नाहीत. मग असलेच तर उलटे आहेत, किमान एक सिद्धांत म्हणून, किमान तो शेजारी मांडायचा म्हणून. तर मी तुम्हाला हे सांगतो जरूर की निदान अशा अभ्यासाला, मग अगदी UPSC MPSCच्या अभ्यासाला
जरूर वापरावं असं सध्याचं एक विश्वासार्ह पुस्तक मग आहे एन्शंट अँड मिडिवल इंडिया बाय उपिंदर सिंग. एन्शंट अँड मिडिवल इंडिया बाय उपिंदर सिंग. उपिंदर सिंग ह्या दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकवणाऱ्या वरिष्ठ प्राध्यापक. त्यांचे वडील म्हणजे भारताचे पंतप्रधान आणि एक जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग. तर मी आदरानेच पण गमतीने काही वेळा वर्णन केलंय की उपिंदर सिंग त्यांच्या वडिलांप्रमाणेच आहेत. म्हणजे काय की अभ्यास असतो, सगळ्यांची सगळी मतं माहिती असतात, पण त्यांचं काहीच मत नसतं. उपिंदर सिंग यांनी हा जो पुस्तक मांडलाय, ठोकळा आहे, सणसणीत, माझं म्हणणं वाचनीय आहे. त्या समोर येणाऱ्या मुद्द्याच्या सगळ्या बाजू मांडतात त्या, आणि कुठलाही एक ठाम निष्कर्ष नाहीत सांगत किंवा त्यांचं मत म्हणूनही नाहीत सांगत, त्या तुमच्यावर सोपवतात. त्यामुळे हा तथाकथित आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, की ज्याचं नंतर रूपांतर डावे इतिहासकार आर्यांच्या स्थलांतरात करतात, आणि त्याला उत्तर देताना रूढार्थाने कदाचित राष्ट्रवादी इतिहासकार किंवा भारताच्या संस्कृतीचं मांडणी करणारे इतिहासकार उलटा सिद्धांत मानतात, आउट ऑफ इंडिया. तर उपिंदर सिंग हा चॅप्टर मांडताना देतात नीट माहिती की हे आर्यांच्या आक्रमणाच्या सिद्धांतामागची पार्श्वभूमी ही, आणि त्या सांगतात की आता तो नाही, असत्य ठरलाय. त्या जागी काही जण स्थलांतराचा मुद्दा मांडतात, तेही त्या मांडतात, पण ही शक्यता की नाही, हे आर्य म्हणवणारे लोक म्हणजे मूळचे भारतातले, आणि इथल्या काही राजकीय युद्ध किंवा सांस्कृतिक घडामोडींमुळे ते इथनं अन्यत्र गेले. उपिंदर सिंग ह्या सर्व बाजू मांडतात. आपलं काम अभ्यास सर्व बाजूंचा, आणि त्या आधारावर स्वतंत्र विचार करून एक योग्य निष्कर्ष आणि तो योग्य मांडणे. सही हेच लागू आहे सिंधू संस्कृतीचा अन्वयार्थ लावणे.